पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष। प्रकृती कशा घडामोडी करते हे सांगत असताना, जसं मातीपासून गाडगं बनावं आणि बनवणारा कुंभार, मातीचं गाडगं झालं पण त्या कुंभाराने बनवलं तो त्यापासून वेगळा राहिला। म्हणजे गाडग्यासाठी माती आणि कुंभाराने त्याला दिलेलं नाव आणि रूप। कुंभाराच्या कल्पना म्हणजे नाव आणि रूप एवढेच जास्त सापडणार आहे। हे नाव आणि रूप म्हणजेच आमचे व्यवहारिक जगत आहे। कारण मातीतून पाणी आणता येत नाही किंवा मातीत भात शिजवता येत नाही, पण कुंभाराच्या कल्पनेतून व्यवहार चालविता येतात। यावरून कल्पना म्हणजेच जगत हे ठरविता येण्यासारखे आहे। एकंदरीत जसं मातीपासून गाडगं बनलं आणि ते बनवलेलं गाडगं व्यवहाराच्या उपयोगी आलं, पण त्याला नाव आणि रूप हे कुंभाराने दिलं। त्यामुळं नाव आणि रूप हा आमचा काय जगत व्यवहाराचा भाग आहे। आणि नाव आणि रूप हेच एक प्रकारे जगत। म्हणजेच असं सिद्ध झालं की कल्पना म्हणजेच जगत। कारण कुंभाराने त्यावर जी कल्पना केली नामरूपाची, ते व्यवहाराचा एक भाग झाला आणि त्याप्रमाणे जगत आहे। त्याचप्रमाणे डोंगर, नदी, गुहा, झाडे, पशुपक्षी, कीटक, माणसे, चंद्र, सूर्य, तारे, आकाश, पृथ्वी वगैरे कोणा एका कल्पकाच्या कल्पना आहेत असे म्हणावयास हरकत नाही। आता जसं मातीने गाडगं बनलं आणि गाडगं बनवण्याकरता कुंभार आहे, तसं हे सगळं डोंगर, नद्या, गुहा, झाडे, पशुपक्षी अनेक गोष्टी ज्या काय बनल्या, त्याला सुद्धा बनवणारा कोणीतरी एक कल्पक आहे असं आपल्याला ठरवावं लागेल। प्रकृती व पुरुष हे दोन नसून एकच आहे हे दाखविण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या दोहीचं ऐक्य कसं आहे हे सांगतात। प्रथम ही भूतांची जन्मभूमी प्रकृती आहे। तेथूनच भूतांना जन्म मिळतो व पुन्हा तेथेच येऊन सामावतात। सर्वांना धारण करणारी हीच आहे असे आरंभी सांगतात। हिच्यापासून जनन कसे होते? स्वतः प्रकृती जड आहे। तिचे वलन कल्पकावर अवलंबून आहे। प्रकृतीला थोडे निराळे नाव देऊन हा भाग समजून देऊ। ते एक वेगळी मांडणी करत असताना या ज्या काही मांडायच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रकृती पुरुष हे जरी दोन सांगत असले तरी हे दोन नसून एकच आहे असं गीतेमध्ये दाखवलेलं आहे। त्याच्यात पहिल्यांदा सांगितलं की याच्यापासून म्हणजे या पृथ्वीपासून हे सगळं काय जे आहे ते इतर असणारी भूत मात्र म्हणजे योनी या सगळ्या जन्माला आल्या। म्हणून प्रकृती या सगळ्यांची जन्मभूमी आणि या सगळ्यामध्ये याच्यातून प्रकृतीतून हे सगळं जन्माला येतं आणि शेवटी कुठं आहे? प्रकृतीच्या ठिकाणी सामावतं। त्याच ठिकाणी त्याला काय आहे? पुन्हा जागा आहे। म्हणजे
या सगळ्यांची धारणा कुठं होते तर प्रकृतीच्या ठिकाणी. हिच्यापासून जनन होतं असं जे त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे जसं 7व्या अध्यायात आपण आलो की एतद् योनी भूतानि, हे सगळं ह्या सगळी भूतमात्राची योनी कोण आहे तर प्रकृतीच आहे. मग आता या ठिकाणी एक विचार असा आला की जर ही प्रकृती सगळं जन्म घालते तर प्रकृती तर जड आहे ना. प्रकृती जड असताना जडाच्या ठिकाणातून कसा जन्म येईल? तर त्याच्याकरता ते सांगतात की हे सगळं अजून कोणीतरी त्याला एक कल्पक आहे आणि त्या कल्पकावर हे अवलंबून आहे. तर त्याच्याकरता आता परत हे सगळं कसं आहे ते समजून द्यायचं. प्रकृती हे उपादान कारण आहे. उपादान कारण म्हणजे कार्य ज्याच्या वाचून होत नाही व कार्य झाले तरी कार्य त्याला सोडून राहू शकत नाही. उदाहरणार्थ माती हे उपादान कारण आहे. त्याची मडकी तयार होतात. ती मडकी मातीला सोडून राहू शकत नाही. पण मडकी आपणहून तयार होत नसतात. मातीची मडकी बनवणारा कुंभार हा निमित्त कारण आहे. त्याचे चाक दांडा हे निमित्त कारणच आहे. त्याप्रमाणे पुरुष हा निमित्त कारण आहे. शिवाय कार्य झाले तरी निमित्त कारण त्यात असू शकत नाही. वरती दिले आपण की प्रकृती कस काय ह्या सगळ्याला जन्म देते, त्याचं उत्तर आता देऊ लागले. तर त्याच्यामध्ये ते असं सांगतात की प्रकृती हे जे काय आहे हे सगळं बनवते. याचं काय आहे तर ते मूळ बनवण्याचा सगळं जे काय कच्चा माल ज्याला आपण म्हणतो तसं. म्हणून मग ह्याने काय सांगितलं की ते काय आहे तो उपादान कारण. याच्यापासून सगळं पुढचं तयार व्हायचंय. म्हणून उपादान कारण कोण आहे तर प्रकृती. आणि हे सगळं प्रकृती बनणार नाही. मग प्रकृतीचं बनवणारा कोण आहे? जसं मागं आपण पाहिलं की मातीपासून गाडगी बनली, पण गाडगी बनवणारा कुंभार आहे. मग तसं हे सगळं बनवणारा कोण आहे तर पुरुष आहे. म्हणून पुरुष झाला निमित्त कारण. आता दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या की ज्याच्यापासून हे बनतंय त्याला आता त्यांनी काय सांगितलं की ज्याच्यापासून हे कार्य होतं आणि कार्य झाल्यावर त्याला सोडून राहत नाही, त्याला धरून राहतं, त्याला उपादान कारण म्हणायचं. मग त्याला उदाहरण दिलं की माती हे उपादान कारण आहे आणि त्याच्यापासून गाडगं बनलं. म्हणजेच हे सगळं बनलेली गाडगी मातीला सोडून राहतील का? म्हणजे माती हे कार्य आहे आणि माती बनण्याचं उपादान कारण, गाडगं बनण्याचं उपादान कोण तर माती. माती हे उपादान कारण, गाडगं हे त्याचं कार्य आहे. मग त्यामध्ये ते सामावलेलं आहे, त्याला सोडून कार्य राहू शकत नाही. इतकंपर्यंतचा एक उपादान कारण समजून घ्यायचा भाग झाला. दुसरं असं की आपणहून माती काही गाडगं बनलेलं नाही. गाडगं बनण्याकरता त्याला जसं कुंभार हा निमित्त कारण आहे, तो काय करतो हे सगळं बनवतो. मग त्याच्या बनवण्याकरता त्याच्या केवळ कल्पना आहेत का त्याला काही साहित्य लागतं तर साहित्य लागतं. त्याच्यासाठी चाक आहे, दांडा आहे, हे सगळं त्याचं काय आहे ते निमित्त कारणच आहे. चाक फिरतं, चाकावर मातीचा गोळा टाकला म्हणजे त्याच्यापासून तो गाडग्याला आकार देतो. दांडा काय करतो तर चाक फिरवतो. आता काय आहे अलीकडं चाक आहे पण चाकाच्या फिरवण्याकरता दांडा नाही, त्याला मोटार बसवलेली असते. त्यामुळं मोटार त्याच्या पायाजवळ बटन असतं, ते पायाचं बटन दाबलं की चाक फिरू लागतं. मग तो आपला सगळं काय वरचं राहतो. जेव्हा त्याचं कार्य संपल तेव्हा चाक फिरायचं बंद होतं, म्हणजे मोटार बंद करतो. पूर्वी काय असायचं, त्या गोल चाकाला एक थोडासा खड्डा असायचा. जसं जात्याला खुंटा बसवण्याकरता कशी जागा असते तसं ते लाकूड त्यात अडकवायचं आणि त्याने ते गरा 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 फिरवायचं. एका हातात वर धरायचं आणि एका हाताने त्याला गोल फिरलं की ते गती मिळाली की लाकूड काढून ठेवायचं. मग त्या फिरणाऱ्या गतीला जितका वेळ लागल तितका वेळ ह्याचं सगळं व्हायचं. म्हणजे मग ते सगळं संपल्यावर त्याला हाताने ब्रेक लावल्यासारखं करून थांबवायचं.
ते चाक ज्याच्यावर मांडलेलं असतं ते इतकं काही गोलाकार होऊन त्याला बसवण्याची जागा असते की जसं तिथं बॉल बेरिंग बसवली, त्यामुळं चाकाला गती सहज येते आणि चाक फिरत राहतं. आता ते चाक आणि दांडा हे दोन कोण झाले? कुंभाराला या सगळ्या निमित्त करण्याकरता निमित्तकारकच झाले. मग कुंभाराची कल्पना, काही चाक आपणून म्हणत नाही मी गाडगं बनणार, माती आपणून म्हणत नाही मी गाडगं बनणार. काय बनवायचंय, कशाची गरज आहे आता, तो कोण ठरवणार? कुंभार ठरवणार. आणि कशाचा उपयोग करून घेणार? तर चाक आणि दांडा ह्याचा उपयोग करून घेणार. त्याच्यापासून हे सगळं बनतं. आता एक पाहिलं आपण की उपादान कारण हे बनलेल्या कार्यात आहे, त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. पण निमित्त कारण ते जे कार्य बनलं त्या कार्यापासून मात्र बाजूला आहे, त्यात असू शकत नाही. जे मातीपासून गाडगं झालं, गाडग्यात माती आहे, पण गाडगं बनवणारा कुंभार आहे, कुंभार मात्र गाडग्यात नाही, तो त्याच्यापासून बाजूला आहे. पुरुष हा निमित्त कारण असून त्याला तरी हे करणे का प्राप्त झाले याचा विचार केला असता पूर्वी जे सृष्टीमध्ये व्यवहार घडले त्या व्यवहाराचा जगाच्या लयाच्या वेळी लय झाला, जगाचाही लय झाला. तो लय दोन प्रकारचा असतो. पहिला आत्यंतिक आणि दुसरा कारणरूप लय. जेव्हा जगाचा लय हा कारण रूप झालेला आहे म्हणून पुन्हा उद्भव होत असतो. आता पहा की दोन गोष्टी आपण समजून घेतलेल्याच आहेत, एक उपादान कारण आणि दुसरं निमित्त कारण. निमित्त कारक आता पाहायचं आहे. उपादान कारण कोण आहे? तर प्रकृती. आणि उपादान कारणाला काय? प्रकृतीने हे सगळं बनवलं आणि प्रकृतीच ह्या सगळ्यामध्ये आहे. म्हणून 9व्या अध्यायात दिले की मया अध्यक्षेन प्रकृती, मी हे सगळं बनवणार आहे. याच्यात पुढं त्यांनी दाखवलं की हे सगळं बनवणारा निमित्त कारक कोण? तर पुरुष आहे. आणि पुरुष मात्र हे सगळं करून बाजूला आहे. कारण आता पाहिलं निमित्त कारक हा त्या केलेल्या कार्यातून बाजूला आहे. आता पुन्हा मगाशी जशी शंका घेतली होती की प्रकृती जड आहे, ती कशी ह्या सगळ्याला जन्म देते, तसं आता परत सांगितलं की कुंभार निदान त्याचा व्यवहार करतोय, पण पुरुषाला काय कारण आहे? प्रकृतीला ह्या सगळ्या जगताची निर्मिती करण्याकरता पुरुष कशा करता आहे? पुरुषाला ह्याचं काय कारण आहे? तेव्हा त्याचा विचार असा मांडला की पूर्वी सृष्टीमध्ये जे व्यवहार झाले त्या व्यवहाराचा या जगाच्या लयाच्या वेळेला लय झाला आणि त्याबरोबर जगाचाही लय झाला. मग आता त्याच्याकरता त्यांनी असं दाखवलं की लय जे होतात त्यात दोन प्रकार आहेत. पहिला जो आहे तो आत्यंतिक लय आणि दुसरा तो कारणरूप लय. आता याच्यामध्ये असं पाहायचंय की जेव्हा जगाचा लय हा कारणरूप झालेला आहे म्हणून पुन्हा उद्भव असतो. आता त्याच्या ठिकाणी कारणरूप लय झाला की पुन्हा उद्भव आहेच. कारण का? हे लय आणि उद्भव हे दोन्ही बरोबरच चाललेले असते. जसं सूर्यास्त झाला म्हणजे उद्या उदय होणारच आहे, उदय झालं की अस्ताकडं सूर्य जाणारच आहे, हे सहज चक्र आहे. तसं लय आणि उद्भव हे चक्र आहे. त्याप्रमाणे लय झाला की दुसरं जे आहे ते उद्भव त्या ठिकाणी आहे. आत्यंतिक प्रलय झाल्यावर पुन्हा जगदुत्पत्ती होऊ शकणार नाही. आता हे जसं आहे तसं आत्यंतिक लय झाला म्हणजे कारणाचा सुद्धा लय झाला ना. अगोदर काय झालं आपलं की जो झालाय तो कारणरूप लय, पुन्हा जो होणार आहे तो आत्यंतिक म्हणजे कारण सुद्धा त्याच्यामध्ये लय पावलं. लय पावल्यानंतर परत त्याच्यापासून जगदुत्पत्ती आता होणार नाही, कारण सगळंच त्याच्यामधलं लय पावलेलं आहे. हा कारणरूप लय झाल्याने जगरूपात कर्मरूप म्हणजे नामरूप झालेले ते कारणात लीन होताना संस्कार रूपाने कारणात लीन झालेले आहे. आता अगोदरचा विचार करू. कारणरूप लय झाला म्हणजे जगाचं जे समोर असलेलं रूप आहे ते म्हणजे
कर्मरूप कार्यरूप ते जे होतं म्हणजेच नाव आणि रूप हे दोन्ही जे होतं ते कारणात लीन झालं. आणि त्या ठिकाणी ते लीन झालं म्हणजे कसं झालं तर संस्कार रूपानं झालं. आपण जे कर्म करतो मग ते कर्म संपतं ना, मग संपलं तरी संस्कार रूपानं आपल्या ठिकाणी राहतं. अमुक एक कर्म केलं त्याला बरेच दिवस झाले पण मी ते केलं होतं, आत्ताही तो मनुष्य सांगतो. का सांगतो तर संस्कार आहेत. ते संस्कार म्हणजे त्यावेळेस कर्म केलं त्या कर्माचे संस्कार जसे साठले तसे हे जगत कर्मरूप म्हणजे जग जे झालंय ते जगत रूपाचं जे कर्मरूपत्व आहे ते कर्मरूप आपल्या ठिकाणी काय आहे संस्कार रूपानं साठलं आणि ते कारणात असल्यामुळे ते लीन झालेलं आहे. अष्टधा प्रकृती हे पराप्रकृतीचे स्थूल कर्म आहे व पराप्रकृती ही अष्टधा प्रकृती कर्म संस्कार रूप आहे. आता त्याच्यात त्याने दिलं की अष्टधा प्रकृती म्हणजे काय स्पष्टतेला आलेली ते या पराप्रकृतीचं स्थूल रूप आहे. पराप्रकृतीचं स्थूल रूप कोण? अष्टधा प्रकृती. आणि पराप्रकृती ही अष्टधा प्रकृतीचं काय आहे की संस्कार रूप म्हणजे कर्मसंस्कार रूप आहे. कर्मसंस्कार कुठं थांबतात तर सूक्ष्मात आणि कर्म कुठं बाहेर पडतं तर स्पष्टतेत म्हणजे अष्टधामध्ये. मग सूक्ष्म प्रकृती तिला म्हणायचं पराप्रकृती आणि अष्टधा म्हणजे स्पष्टतेला आलेली प्रकृती ते काय आहे अष्टधा प्रकृती. हे संस्कार कर्म भोगाकरिता पुन्हा उद्भव होतात. पुरुषाची इच्छा व प्रयत्न हे निमित्त कारण आहे. आता झालं पूर्वसंस्कार कर्माचे आपल्या ठिकाणी असल्यामुळे जेव्हा जेव्हा भोगायची त्याच्या ठिकाणी येतं तेव्हा ते भोगाकरता जागे होतात, भोगाकरता उद्धृत होतात म्हणजे जागे बाहेर येतात. त्याच्याकरता काय आहे की जसं जसं कर्म इच्छा निर्माण होईल भोगाची इच्छा निर्माण होईल तसं केले कर्म झाले तेची भोगा आले म्हणजे संस्कार रूपानं जे आत साचलं होतं ते भोगा आले आणि तेच करायचं. मग भोगलं की पुन्हा संस्कारात नेऊन ठेवायचं परत काढायचं म्हणजे त्यांनी ते पुढं दाखवलं केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. असं सारखं उपजणं मरण उपजणं म्हणजेच त्याच्या ठिकाणी उद्भव आणि लय हे सतत चाललेलं आहे. पुरुषाची इच्छा व प्रयत्न हे निमित्त कारण आहे. आता त्याच्यामध्ये इच्छा जागे होते म्हणजे स्मरण जे काय आहे ते बाहेर येतं भोगाकरता बाहेर येतं. त्यावेळेस त्या भोगाचा प्रेरक कोण झाला भोग इच्छेचा तर पुरुष झाला आणि त्यावेळेस त्याच्या ठिकाणी ते बाहेर यावं हे प्रयत्न झाले म्हणून मग निमित्त कारण. कारण पुरुषाचे ज्ञान कल्पक आहे. कर्मसंस्काराचे प्रारब्धद्वारा सूक्ष्म प्रकृतीच्या अष्टधा प्रकृती रूप विस्तार करून पुन्हा नामरूपात्मक जग किंवा कर्म तयार करतो आणि पुरुष आपण निमित्त कारण असल्यामुळे त्याहून निराळा राहतो, त्यात राहू शकत नाही. आता याच्यात काय आहे की कर्मसंस्कार आहेत साचलेले पण याचा कल्पक कोण आहे तर कल्पक पुरुष आहे. तो कल्पक पुरुष काय करतो तर कर्मसंस्काराचं प्रारब्ध दशेप्रमाणे त्याच्या ठिकाणी काय ह्या सूक्ष्म प्रकृतीचं अष्टधा प्रकृतीत म्हणजे कर्मरूपात किंवा नामरूपात रूपांतरित करतो किंवा स्पष्टतेला आणतो. आता याच्यात एक आहे की प्रारब्धाची जी काही रचना आहे त्या प्रारब्ध रचनेमध्ये कितीतरी संस्कार आहेत. आपण एक पाहिलं मागं कर्म या विषयामध्ये की अनेक कर्मसंस्काराचं गाठोडं म्हणजे संचित. आता या असलेल्या जन्मापुरतं भोगाला तुम्हाला जे काढलंय तेवढा भाग म्हणजे प्रारब्ध. मग त्या भागात जे जे क्रम आहेत ते क्रम त्या क्रमाने यानं सगळं बाहेर काढून भोगायला देणारा हा ईश्वर आहे. ईश्वर काय करतो तर कोणाचेही कर्म असंगतीने पाठवत नाही, संगतीने पाठवतो.
आणि जे केलंय तेच भोगायला पुढे येतं. जे केलं नाही ते भोगायला येत नाही. केलं नाही त्याचे संस्कारच नाहीत ना. म्हणून मग जे केलंय ते भोगायला आलं. हे भोगायला आलं म्हणजे ह्यानी हे भोगावं असं त्या ठिकाणी दिलेल्या पुरुषाची इच्छा आहे का? इच्छा आहे असं नाही. पण ते भोग याच्या ठिकाणी देणं म्हणजे काय केलं, त्याचे जे कर्मसंस्कार आहेत ते संस्कार कर्म करायला लावून संपवले, कृतप्रणाश. आणि जे केलं नाही ते त्याच्या पुढे दिलं नाही. मग याच्या करताय ते आता हे त्याला संपून टाकवण्याकरता एक एक करून नामरूपात्मक म्हणा किंवा हे अष्टधा प्रकृती रूप म्हणा ते पुढं आणलं जातं. मग आता जे नामरूपानं आलं त्यालाही कर्मच म्हणतो आपण. हे कोणी विचारलं काय करताय, अमुक अमुक करतोय. म्हणजे करत असेल त्याचं काहीतरी रूप असेलच ना. आणि समजा एक चालला, एक जण चिखलाचा गोळा घेऊन बसला होता आणि काहीतरी आपल्या हाताने त्याचं मळायचा चिखल तिथं बसवायचा गोळ्या. तर जाताना विचारलं काय चाललंय हे? म्हणलं गणपती बनवतोय. म्हणजे मग त्याने या सगळ्या सूक्ष्मातून चिखलरूपी नामरूपाचं झालेलं पुन्हा त्याच्यातून काय केलं, आकार तयार करायला लागला. आणि त्या आकाराचं नाव काय आता रूप. आणि ते झालं तयार म्हणजे त्याचं नाव काय गणपती. म्हणजे हे नामरूपाची तयारी होते. असं सगळं काय आहे निर्माण होतं. म्हणून हे सगळं करण्याकरता स्मरणाला, इच्छेला आणि प्रयत्नाला बाहेर पाठवणारा पुरुष आणि त्याहून हे सगळं निर्माण झालं. म्हणजे ते सगळं करून तो आपला काय आहे यातून वेगळा आहे. म्हणजे ते केलं तेही नाही आणि त्याच्याकरताही नाही. मग हे सगळं का केलं तर जयाचे कर्मसूत्र मांडवणी ठेविले स्वतंत्र तो तिये गती पात्र होईल लागे. तेव्हा त्याचं जे कर्मसूत्र आहे त्याप्रमाणे ह्याने करून दिलं. पण हे सगळं करून दिल्यानंतर त्या पुढच्याला सुख झालं का दुःख झालं हा भाग वेगळा. एखादं कर्म आपल्याला आलं आणि ते इतकं दुःखदायक आलं की विचारू नका. खूप दुःखदायक आलं. मग आता शेवटी मला दुःख झालं तो कर्म करणारा म्हणणार आहे का नाही. पण तो विचारी होता. तो जो काही कर्म करत होता तो विचारी होता. जाऊ द्या म्हणला, झालं दुःख पण संपलं ना ते एकदाच. आता मी दुःख केलं पण माझं जे काही कर्म बीज होतं ते मी संपून टाकले. झालं दुःख तर थोड्या वेळ होऊ द्या पण आता त्यातनं मी बाजूला झालो. असा जर तो विचार करत असेल तर मात्र काय झालं, कर्म करून दुःख होऊनही तो सुखी झाला. पण दुसरा असा आहे की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ तो उद्वेग व्हावू लागला. हे काय मग त्याची जी काही विव्हळता आहे त्याचा जो उद्वेग आहे हाच त्याला दुःखास कारण झाला. म्हणजे त्याच कर्माकडे पाहणारा एखाद्या कर्माच्या रूपातनं ज्ञानाच्या डोळ्याने पाहत असेल तर ते दुःख होऊन जाऊ दे म्हणला, माझं मागचं बीज तरी संपलं. आणि दुसरा बीजाकडे न पाहता मला का दुःख दिलं, असं का करावं, असं म्हणजे आता इथं पुरुषाला तो देव म्हणतो, देवाने असं का करावं म्हणून तो उद्वेग वागतो. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. तुम्हाला तर भोगावं लागल मग का उद्वेग वाहता. आणि उद्वेग वाहत असेल तर तुम्हाला दुःख आहे मग दुःखाची केवळ. आणि दुसरा जो कोणी होता तो सरळ सांगतो की जशी स्थिती आहे तैशा परिला, जे पुढे येईल त्याप्रमाणे भोगावं लागल, भोगून बाजूला काढावं लागल, असा जो विचार करतो तो आहे. म्हणजे हे सगळं स्पष्टीकरण आता आपण काय केलं तर पुरुष सगळं तुमच्या आमच्या पुढं पाठवतो. तो निमित्त कारण आहे. तो त्याहून मग वेगळा आहे. तुमच्या आमच्या सुख देण्यात का दुःख देण्यात तो नाही. कर्मसंस्कार पुढं काढण्यात तो नाही. म्हणजे हे जगत नामरूपात्मक प्रकृतीपासून पुरुष निमित्त कारक होऊन कसं बाहेर पडतं ते आता आपण पाहिलं. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव